वंचित बहुजन आघाडी बी टीम. पण ज्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हटले ती लोक आज कुठे जाऊन बसलेत बघा. अशोक चव्हाण म्हणालेले वंचित बहुजन आघाडी बी टीम. अशोक चव्हाण कुठे आहेत आज? कुठे? भाजपमध्ये. राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेले वंचित बहुजन आघाडी बी टीम. राधाकृष्ण विखे पाटील कुठे आहेत? भाजपमध्ये. पहिले पोराला पाठवलं, खासदार केले, मग स्वतः गेले. अजितदादा पवार तुतारीवाल्या माणसांच्या घरातलीच माणसं ते वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणाले. आज अजितदादा कुठे आहेत? भाजपमध्ये. तर तुम्ही समजून घ्या की या सगळ्यांचं साठं लोट ठरलेलं आहे की 10 वर्ष मी बसतो, मग 5 वर्ष तू बस. कोणाची सरकार आली तरी डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादाच होणार हे ठरवून घेतलेलं आहे मी. आणि म्हणून तुम्हाला दिसतं की एका ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की अजितदादा चक्की पीसिंग अँड मिसिंग. पण सकाळी 6 वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबरच अजितदादा शपथ टेकिंग अँड टेकिंग हे आपल्याला होताना दिसतंय. आणि ही लोक म्हणत होती की वंचित बहुजन आघाडीने युती केली पाहिजे. तर आपण एक गोष्ट समजून घ्या. 42 लाख मतदान घेतलेला हा आपला पक्ष 2019 मध्ये. आणि आपली युती होणार होती काँग्रेसशी. काँग्रेसची गळती चालू झाली आहे 2017 मध्ये, ती 2024 पर्यंत थांबली नाही. 2024 मध्ये तुम्हाला अशोक चव्हाण, ज्यांचे वडील चंद्रराव चव्हाण मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण स्वतः काँग्रेसकडनं मुख्यमंत्री होते, 2 मुख्यमंत्रीपद काँग्रेसने या घराला दिली. तरी हे भाजपमध्ये निघून जातात. झिशान सिद्दकी, बाबा सिद्दकी सारखे नेते उठून काँग्रेसमधनं भाजपमध्ये निघून जातात. त्यांना स्वतःच्या पक्षातील लोक की आपल्या सर्वांसमोर शिवसेना एक ऑप्शन होता. शिवसेना फुटली आणि शिवसेना ते 2 गट एकमेकांमध्येच खेळायला लागले की खरे गद्दार कोण. एक म्हणतात तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, दुसरे म्हणतात तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्याच विचाराची गद्दारी केली. ते एकमेकांमध्ये भांडण राहिले. पण आपल्याला दिसतं की उद्धव साहेब आता म्हणतात की नरेंद्र मोदी आणि माझं काय वाईट नव्हतं, आमचे चांगले संबंध आहेत, त्यांनी मला दूर केलं म्हणून मी दूर झालो. आता तुम्ही मला सांगा की जर भाजपने त्यांना त्याच वेळी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर उद्धव साहेब महाविकास आघाडीत गेले असते का? आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे म्हणतात की माझ्यापासून उद्धव साहेब हे फक्त आता राजकीय परिस्थितीमध्ये दुरावले ते तसे. आणि माझे आणि त्यांचे संबंध खूप आतमधून घट्ट आहेत. आता हे इलेक्शनच्या आधी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सभेमध्ये असे वक्तव्य करतायत तर तुम्हाला काय गॅरंटी आहे की निवडणूक झाल्यानंतर हे परत घरवापसी करणार नाही भाजपमध्ये? आणि तुम्ही विचार करा की इलेक्शन सुरू व्हायच्याच आधी उद्धव साहेबांचं आणि मोदीजींचं इतकं चांगलं मिलेसूट तुम्हाला आम्हाला चालू आहे. तर याच्या नंतर निवडणुकीनंतर ते नक्की एकत्र येऊन सत्ता हातात घेऊन बसणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अजून कोणालाही मतदान केलं तर ते भाजपमध्ये कधीही जाऊ शकतात. पण दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी एक पक्ष जो आपल्या सर्वांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, अधिकारांसाठी आणि इकडच्या वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी कायमस्वरूपी आपल्या बाजूने लढत आहे हे आपण सर्वांनी आज समजून घेतलं. आणि तिसरा महाविकास आघाडी मधला गट कुठला होता? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पण फुटली. त्याचे 2 गट झाले. एक राष्ट्रवादी खुर्द आणि दुसरा राष्ट्रवादी बुधुळे. आता तुम्ही मला सांगा की आपण एका ठिकाणी भाजपाशी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी खुर्दशी लढतोय. तर ही निवडणूक आपण हारायची आहे का? माझ्या फुटलेल्या पक्षाची तर बिलकुलच नाही. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की इकडे राष्ट्रवादीला मत देणं म्हणजेच भाजपला मत देणं झालं. आणि जर तुम्हाला भाजपला हरवायचं असेल, जर तुम्हाला भारताची लोकशाही टिकवून ठेवायची असेल आणि जर तुम्हाला वंचितांना सत्तेमध्ये घेऊन मोदींचा पराभव करायचा असेल
तर आपल्या सर्वांना एकच उपाय ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. कारण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की बाळासाहेबांना पडलेलं एक मत, तुम्ही एक मत जसं बाळासाहेबांना टाकलं ना, तसं तुम्ही हे गृहीत धरा की तुमचा एक हात नरेंद्र मोदीच्या कॉलरवरती तिकडच्या तिकडेच पडलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये ही लोक म्हणत होती की वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसची युती केली पाहिजे, बाळासाहेबांनी युती केली. बाळासाहेबांनी बरेच प्रयत्न केले, 3-3, 4-4 लेटर दिले, पत्र दिली. 1 सप्टेंबरला पहिलं पत्र प्रियदर्शी तेलंगाणोके यांनी दिलं होतं मल्लिकार्जुन खरगेंना आणि म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवण्यासाठी तुमच्या बरोबर यायला इच्छुक आहे. तर त्यांनी काय म्हटलं होतं की इथे सत्यनारायणाची पूजा आहे का तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण द्यायला. आता एक गोष्ट सांगा, जर तुम्ही आणि मी अशा महत्वाच्या बैठकीला जायला निघालो जिकडे 5-5, 6-6 राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते, तिकडे तुम्हाला आम्हाला आतमध्ये सोडलं असतं का? सिक्युरिटीने पोलिसनी तिकडनं दारावरच परत पाठवून दिलं असतं. आणि या परिस्थितीमध्ये आमंत्रण हे अशा चर्चेसाठी, पॉलिटिकल चर्चेसाठी, राजकीय महत्वाच्या बैठकीसाठी एक पक्षाच्या प्रतिनिधींना आणि पक्षाला अधिकृत निमंत्रण पाठवायला हवं होतं की नको होतं? हवं. पण पहिल्या वडेट्टीवर काय म्हणतात सत्यनारायणाची पूजा आहे. त्यांना मी एकच गोष्ट सांगतो कि सत्यनारायण की पूजा को बुलाया तो फिर भी हम नहीं जाते. आणि आपल्याला सर्वांना दिसलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा 3.5-4 लाखाच्या सभा व्हायला लागल्या तेव्हा या महाविकास आघाडीची फाटली आणि त्यांनी परत आपल्याला चर्चेला बोलवलं. आणि चर्चेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी यांना 4 सुझाव दिले. आता मी तुम्हाला सुझाव सांगतो, तुम्ही सांगा ते बरोबर होते की नाही. पहिली सुझाव होता की आपण 15 बहुजनांचे, ओबीसीचे उमेदवार दिले पाहिजे. बरोबर होतं का चूक होतं? दुसरा सुझाव होता की 3 मुस्लिमांचे उमेदवार दिले पाहिजे. बरोबर होतं का चूक होतं? तिसरा मुद्दा होता की जे गरीब मराठ्यांची लढाई उभी करतायत असे जयंत पाटील त्यांना जालन्यामधून 4ही पक्षांचं कॉमन उमेदवार म्हणून उभं करा. हे बरोबर होतं का चूक होतं? आणि शेवटचा मुद्दा की तुम्ही निवडून आल्यानंतर, आमच्या मतांवरती तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे उमेदवार किंवा तुमचा पक्ष हा भाजपमध्ये जाणार नाही हे आम्हाला लिहून द्या. हे मागं बरोबर. आता जेव्हा या 3 पक्षांनी हे लिहून द्यायला नकार दिलाय तेव्हा तुम्हाला अंदाज आलाच असेल की यांचं लक्षण काय, की वंचितांची मतं घ्यायची, मुसलमानांची, दलितांची, आदिवासींची मतं घ्यायची आणि मग भाजप बरोबर सेटलमेंट करून भाजपमध्ये जाऊन टाकायचं. आणि एका बाजूला महाविकास आघाडीची लोक ओरडताना दिसतात की 50 खोके एकदम ओके. पण महाविकास आघाडीची आज परिस्थिती अशी झाली आहे की त्यांना कोणी 50 खोके नाही दिले तरी ते एकदम ओके राहतील. स्वतः फुकट जाऊन बसतील, ईडी सीबीआय कडनं वाचायचंय. पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकरांना ईडी सीबीआयची काय भीती नाही. तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब आंबेडकर इतक्या वर्षांपासून आपल्या सर्वांसाठी काम करतात. त्यांच्याकडे साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, बेनामी जमीन आहे, करोडोची संपत्ती आहे, गडगडची संपत्ती आहे. मग बाळासाहेबांकडे काय? बाळासाहेबांकडे जनता आहे, बाळासाहेबांकडे तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य लोक आहेत. आणि बाळासाहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची फसवणूक करू शकणार नव्हते. आणि जर बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हा सर्वांना सांगितलं असतं की महाविकास आघाडीला निवडून द्या आणि
आपण निवडून दिल्यावर महाविकास आघाडीची ही लोक ही भाजपमध्ये जाऊन बसली असती तर ती फसवणूक कोणाची झाली असती? आपली. आणि कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब तुमच्या सर्वांची फसवणूक करणार नव्हते, म्हणून त्यांनी हे महाविकास आघाडीकडनं लिहून मागितलं होतं की तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे उमेदवार किंवा तुमचा उभा पक्ष हा भाजपमध्ये जाणार नाही, आणि त्यांनी हे लिहून द्यायला नकार दिलाय. तर आपल्या सर्वांना परिस्थिती कळली की आज आपल्या सर्वांसाठी लढायला एक अकेला हिंमतवाला उभा राहिलेला आहे. तिकडचा गोरगरीब असो, शेतकरी असो, कष्टकरी असो, दलित असो, आदिवासी असो, बहुजन असो, मुसलमान असो, 18 पगड पोट जातीमधला अलुतेदार बलुतेदार कोणत्याही समाजाचा, जातीचा, धर्माचा माणूस असो, जेव्हा त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा त्यांच्यासाठी एकच माणूस धावून पळून उभा राहतो, ते म्हणजे आपल्या सर्व वंचितांच्या हक्काची आवाज बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि याच परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय, एकच ऑप्शन आहे, एकच राईट चॉईस आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे उमेदवार. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या 13 तारखेला आपण जास्तीत जास्त मतांनी संजय दादा बंदे यांना विजयी करा. आणि यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे, त्या गॅस सिलेंडरच्या निशाणीवरती जास्तीत जास्त बटन दाबून जास्तीत जास्त मतं देऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला रावेर लोकसभेमध्ये विजयी करा. आणि आपण सर्व एकत्र येऊन आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, मतदारसंघाचा आणि पुढील पिढ्यांचा विकास आपण सर्व एकत्र येऊन आपल्या हाताने घडवू. तेवढं म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय